ठीक है सर. Right, ma'am. Very good morning once again. That yesterday we have just gone through the kind of combine rules about auxiliaries, how we can just combine the statements with each other. So today also we are just trying hard to learn few more rules about the same aspect. I'm just going to share my screen with you. कालच्या सेशनमध्ये जर आपण पाहायला गेलं तर आपण मेचा, माईटचा, जॉईंट स्टेटमेंट नंतर कुड हॅवच्या जॉईंट स्टेटमेंट संदर्भातला काही गोष्टी पाहिल्यात. आता आपण जो कन्सेप्ट पाहतोय तर त्याच्यामध्ये शुड हॅव ची संकल्पना पाहतोय आपण. शुड हॅव जस्ट अ मिनिट. मूळतः जर पाहायला गेलं आपण मॅडम तर शुड हॅव ही संकल्पना कधी वापरली जाते त्या संदर्भातलं एक लाईन लिहून घ्या. whenever the obligatory statement would be in the past mode, whenever the obligatory statement would be in the past mode, to show such a kind of statement, to show such a kind of statement, we use should have plus past participle. We use should have plus past participle. Here I am just going to share a screen. एक एक्झाम्पल लिहून घ्या म्हणजे तुमच्या पण लक्षात राहील. तिने तिचं काम पूर्ण करायला पाहिजे होतं. तिने तिचं काम पूर्ण करायला पाहिजे होतं. She should have completed her work. She should have completed her work. काल आपण ऑलमोस्ट 9 नंबरच्या रूल पर्यंत आलो होतो. तुम्हाला स्क्रीन दिसतंय का मॅम? आर यू गेटिंग माय हो स्क्रीन? सर. Yes sir. Yes. Okay, fine. Now today we are just looking the rule number 10. Whenever the first statement would be in should have plus past participle, then second statement always come under the simple past tense. Right? त्याचं एक एक्झाम्पल पाहूया आपण. He should have completed his work. होमवर्क म्हणूया आपण. Homework. But he didn't complete it. But he didn't complete it. अशा पद्धतीने आपण शुड हॅव प्लस पास्ट पार्टिसिपलच्या कन्सेप्ट प्रोसेसमध्ये पहिलं वाक्य शुड हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल आणि दुसरं वाक्य सिंपल पास्ट टेन्सच्या मोडमध्ये घेऊ शकतो. आम्ही तिथे असायला पाहिजे होतं पण आम्ही तिथे नव्हतो. अजून एक एक्झाम्पल लिहायचं असेल तर लिहा मॅम. We should. राईट. We should have been there
but we were not there. We were not there. पण आम्ही तिथे नव्हतो. असण्यासाठी आपण बीनचा वापर करू शकतो. बी बीनचा वापर करू शकतो थर्ड फॉर्म म्हणून. We should have been there, but we were not there. आता इथे आपण we did not there असं म्हणू शकतो का? नाही. कारण होतो नव्हतो साठी जागा दाखवण्यासाठी आपण was were चा वापर करू शकतो. ओके. रूल नंबर 11 चेक करा. जसं आपण शुड हॅव चा नियम पाहिला मॅम, त्याच पद्धतीने आपण वुड हॅव चा पण नियम पाहतो. ओके. तर वुड हॅव चा नियम लिहून घ्या मॅम. तर नियम लिहित असताना लक्षात ठेवा, आता कसं आहे, वुड हॅव मध्ये पहिलं वाक्य जे असतं तर ते पास्ट परफेक्ट मध्ये असतं मॅम. पहिलं वाक्य हे पास्ट परफेक्ट मध्ये असतं आणि दुसरं वाक्य हे वुड हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल मध्ये असतं. एक्झाम्पल बघा. इफ she had a written letter, if she had written a letter, then I would have given a answer to her. जर तिने मला पत्र लिहिलं असतं तर मी तिच्या पत्राला उत्तर दिलं असतं. दोन इमॅजिनरी वाक्य एकत्र आल्याच्या नंतर असं होतं मॅडम. त्याच्या खाली आजूबाजूला जर एक्सप्लेनेशन लिहायचं असेल तर लिहून घ्या. दोन इमॅजिनरी वाक्य एकत्र आल्यानंतर पहिले वाक्य हे पास्ट परफेक्ट मध्ये व दुसरे वाक्य हे वुड हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल मध्ये घेतले जाते. दोन इमॅजिनरी स्टेटमेंट्स एकत्र आल्याच्या नंतर whenever two imaginary statements come together, at that time first one should be in past perfect and second one should be in would have plus past participle. आता याच्यामध्ये पाहायला गेलं मॅडम तर काहीच घडलेलं नाही बरं का. काहीही घडलेलं नाही. सगळंच इमॅजिनरी आहे. जर मी पंतप्रधान झालो असतो ना तर मी आतापर्यंत समान नागरी कायदा लागू केला असता. म्हणायला काय जातं, झालेलं काहीच नाहीये. अशा पद्धतीच्या वाक्यरचना एक्सप्लेन करण्याच्या प्रोसेसमध्ये खूपच डीप सेन्स मध्ये जर ग्रामर वापरायचं असेल तर आपण हा नियम वापरू शकतो. सर हे आपण जे ऑक्झिलरीचे जे युजेस आहे त्याच्यावरच हे डिपेंड आहे. फक्त टेन्सेस थोडस म्हणजे हे जॉईंट मध्ये आपण कुठला टेन्स युज करतो ते. फक्त आपल्याला टेन्सेसचा वापर करता येतो, बाकी काहीच नाही. हा, बाकी ते ऑक्झिलरीच्या यूज वरच ते सेंटेन्स 100% ऑक्झिलरीच्याच वापरावरती आहे, त्यात काहीच प्रश्न नाही. ठीक आहे. आता एक पुढचा नियम आहे, सांगू का? हो सर. फाईन. 12 नंबर वाला रूल घ्या. मस्ट हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल वाला. मस्ट हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल. राईट. पहिलं वाक्य हे आयदर सिंपल प्रेझेंट मध्ये असतं किंवा सिंपल पास्ट टेन्स मध्ये. डिपेंड, सिच्युएशन वर डिपेंड आहे. आणि दुसरं वाक्य हे मस्ट हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल मध्ये असतं.
एक्झाम्पल घेतलं की लक्षात येईल. Before I reach to Kashmir, she must have reached to Kashmir. याचं मराठीतलं पण वाक्य लिहून घ्या मॅडम, कारण ते मराठीतली वाक्यरचना बदललेली असते थोडीशी. लिहा, मी काश्मीरला पोहोचण्यापूर्वी ती काश्मीरला पोहोचलेलीच असली पाहिजे. मी काश्मीरला पोहोचण्यापूर्वी ती काश्मीरला पोहोचलेलीच असली पाहिजे. आता भविष्याचा रेफरन्स आला म्हणून पहिलं वाक्य आपण प्रेझेंट मध्ये घेतलं मॅडम. आणि युज्युअल लेवल वरती आपल्याला भविष्य काळाच्या दृष्टिकोनातूनच मस्ट हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल पाहिलं जातं. पण काही ठिकाणी सिंपल पास्ट टेन्सचं पण उदाहरण त्याला लागू पडतं जर भूतकाळाचा रेफरन्स घेतला तर. राईट. जसं मी तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यापूर्वी तिने तो प्रोजेक्ट पूर्ण केलेलाच असला पाहिजे होता, है ना. मी तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यापूर्वी तिने तो प्रोजेक्ट पूर्ण केलेलाच असला पाहिजे होता. तर त्या कंडिशन्स मध्ये आपण पास्ट आणि पुढे मस्ट हॅव प्लस पास्ट पार्टिसिपलचा रेफरन्स घेऊ शकतो. जसं आता आपल्याबद्दलचं एक्झाम्पल तर घ्यायचं झालं आपण, तर मी पुढील 1 महिन्यामध्ये संपूर्ण इंग्रजी बोललेलीच असली पाहिजे, है ना. म्हणजे एका सर्टेन कालखंडाच्या नंतर ती क्रिया पूर्ण झालेलीच असली पाहिजे. अशा पद्धतीच्या वाक्यरचना आपण याच्यामध्ये दाखवत असतो. आलंय लक्षात? थोडस समजायला अवघड जातं कधी कधी, परंतु थोडं विचार जर केला आपण तर विल बी पॉसिबल. फाईन. म्हणून युजली आम्ही या सगळ्या संकल्पना कम्युनिकेशन मध्ये बऱ्याच लोकांना शिकवत नाही. याला कारण आहे की इट क्रिएट्स कन्फ्युजन इन द माइंड्स. पण मग हे शिकत असताना मागचं विसरू नका, नाही तर सर तुम्ही तर ते मस्ट हॅव सांगितलं तर मग इथं कसं काय नाही वापरलं. हे तुम्हाला इन ऍडिशन शिकवतोय आपण की चला ठीक आहे, जॉईंट स्टेटमेंट मध्ये आपल्याला ऑक्झिलरीचं पण काही गोष्टी माहिती पाहिजे. फाईन. ओके, चालेल, काय हरकत नाहीये. आता ह्या 3 नियमांच्या आधारावरती आता आज काय काय पाहिलं आपण? शुड हॅव, वुड हॅव आणि मस्ट हॅव. मस्ट हॅव, राईट. 3-3च पार्ट बघूया. याच्यावरती आज परत 5-5 वाक्य बनवून पहा. ठीक आहे सर. म्हणजे तुम्हाला लक्षात येतील. युजली मस्टचा रेफरन्स हा भविष्याशी घेतला जातो म्हणून मी सिंपल उदाहरण दिलं, बाकी काहीच नाही तुम्हाला. ठीक आहे. ओके, चालेल, काय हरकत नाही मॅम. फाईन.